ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला कोणत्याही व्हिडिओचा विषय नसून येणाऱ्या लालबाग प्रचार कार्यक्रमाची माहिती मी आज देणार आहे. लवकरच म्हणजे येत्या 19 नोव्हेंबरपासून बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 असे 5 दिवस लालबाग मुंबई येथे प्रचार कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची वेळ असणारे दुपारी 4 ते 5:30 वारांचं भजन आणि अनुभव कथन आणि रात्रौ 8:30 ते 10 घनश्याम सुंदरा हा कार्यक्रम आणि अनुभव कथन. या कार्यक्रमाचं स्वरूप मी तुम्हाला सांगू इच्छिते. बऱ्याच जणांना उत्सुकता आहे. मुंबईत हा कार्यक्रम पहिल्यांदाच होणार आहे. कृष्ण प्रतापमधल्या ज्या गवळणी आहेत किंवा उत्सवाच्या पुस्तकातल्या ज्या काही गवळणी आहेत किंवा कृष्णावरचे अभंग आहेत ते एकत्र करून 1 तास गवळणी आणि उरलेला अर्धा तास आपण कृष्ण लीला वर्णन करणार आहोत. कृष्ण प्रतापमधलेच प्रसंग आहेत, पण आजवर कृष्णप्रताप आपण सगळ्यांनी अनेक वर्षोनवर्ष वाचला, पण कृष्णप्रताप म्हणजे कृष्णाच्या लीलांपासनं काय बोध घ्यायचा आहे, त्या प्रत्येक लीलेमागचा आशय काय आहे, ह्याचा अभ्यास आपला कुठेतरी कमी पडला. त्यामुळे परमपूज्य आईंनी सुंदर डिझाईन केलेल्या कृष्णप्रतापच्या प्रसंगांवरनंच म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं, विषय सांगायचे तुम्हाला, तर आजवर न ऐकलेल्या बाललीलांचं वर्णन आपण ऐकणार आहोत. कृष्ण दही दुधाची चोरी करायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यामागचा त्याचा हेतू काय होता किंवा गोवर्धन पूजेमागचा त्याचा हेतू काय होता. कृष्ण म्हणजे काय? सापडला वनमाळी आपण गजर जोरजोरात म्हणतो, पण तो कृष्ण आपल्याला कसा सापडेल, कोणाला सापडलेला आहे आणि आपल्याला सापडण्यासाठी काय करावं लागेल, आपल्या अंगात कोणती पात्रता असणं गरजेचं आहे कृष्ण मिळण्यासाठी. तसंच गोपी म्हणजे काय, रासलीलेचं महारासेचं वर्णन करते मी, करणार आहे. आणि आज मागच्या वर्षी जिथे जिथे केलं त्या सगळ्यांना इतकं आवडलं, कारण आपण फक्त कुंजवनी मधुर मुरली हे कृष्णाने प्रत्येक गोपी सोबत टिपऱ्या खेळून रास पूर्ण झाली असं नसून त्या महारासेचं वर्णन जे भागवतात दिलेलं आहे ते आपण प्रत्यक्ष तिथे काय म्हणतो तसं पिक्चर ते वर्णन तुमच्या समोर रासलीला समोर उभी राहील त्या वर्णनाने. आणि महारासेचे अधिकारी कोणत्या गोपी होत्या, कोणत्या गोपींना आमंत्रण दिलं, कशा पद्धतीने आमंत्रण दिलं, महारासेच्या वेळची आजूबाजूची वातावरण निर्मिती कृष्णाने कशी केली होती वगैरे अतिशय इंटरेस्टिंग असं वर्णन आहे. त्याच्यानंतर गोपी म्हणजे काय, आपल्याला गोपी गोपी या शब्दाचा अर्थच अजून कळलेला नाही इतके वर्ष कृष्ण प्रताप वाचून. उद्धव गोपी संवाद, तसं सुदामदादांची भक्ती इत्यादी विषय आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक वर्षी आपण कृष्ण प्रतापमधले वेगवेगळे विषय घेऊन त्याच्यावर अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते प्रसंग डिटेलमध्ये त्याचं ॲनालिसिस करून त्यातनं आपण काय शिकायचं आहे आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आत्ताच्या युगात आपण कसं करू शकतो, असा खोलवर अभ्यास पण इंटरेस्टिंग गोष्टी सांगून म्हणजे कुठेही कंटाळा न येता कृष्णलीला वर्णन करणार आहोत आपण. आणि कृष्णलीला वर्णनाने आपली सगळी पापं जाळण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कोणीही सप्ताह चुकवूच नका. 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर आपण कोणाचेही नाहीत असं घरी डिक्लेअर करा आणि कृष्ण लीला वर्णनात सहभागी व्हा. कृष्ण लीला वर्णन ऐकून आजवर जे प्रसंग आपल्याला माहिती नाहीयेत, ज्या गोष्टी आपल्याला अजून कळलेल्या नाहीयेत त्यांचा खुलासा होऊन आपण गोकुळातच गेलो की काय असा पुण्याला सुद्धा सगळ्यांना अनुभूती झालेली आहे. मागच्या वर्षी सप्ताहात आम्ही जिथे जिथे हा कार्यक्रम केला तिथे सगळ्यांना गोकुळात गेल्याचं फिलिंग आलंय आणि तो कार्यक्रम संपूच नाहीये अशा प्रतिक्रिया आम्हाला लोकांकडनं आलेल्या आहेत. आता
जे वारांचं भजन आहे त्यातले पण अनुभव कथनाचे टॉपिक असणार आहेत. प्रारब्धाचा नाश होऊ शकतो का? तो कसा करायचा? कोणी केलेला आहे? नंतर भजन म्हणजे नक्की काय? परमपूज्य आईंना कशा प्रकारचं भजन अपेक्षित आहे? उपासनेमुळे आलेले अनुभव इत्यादी आपण सगळं अनुभव कथनातनं ऐकणार आहोत. मी लालबागला येतेय. आपण लवकरच भेटूया. कार्यक्रमाचं ठिकाण आहे बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान, गॅस कंपनी लेन, खामकर मार्ग, लालबाग, मुंबई. जर कोणाला अजून काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअप नक्की करा. सांगायचं राहिलं, मी तुम्हाला म्हणलं की रासलीला बघणार आहोत, पण रासलीला म्हणजे काय? ती कोणासोबत घडली, गोपींनंतर ती कोणाकोणासोबत घडली आणि आपल्या सोबत सुद्धा रासलीला घडू शकते का आणि कशी घडू शकते हे आपण अनुभव कथनात बघणार आहोत. वाटतोय ना इंटरेस्टिंग टॉपिक? त्यामुळे लालबागला नक्की या. आता पुढच्या येणाऱ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये आपण लोकांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, मला व्हॉट्सअपवर कॉल करून जे लोक विचारत असतात, त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तुमचे प्रश्न आणि माझी उत्तरं, परमपूज्य आईंनी त्यावर काय मार्गदर्शन केलंय, ज्या प्रश्नांची उत्तरं मला माहिती आहेत, त्या प्रश्नांचं समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामुळे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये शनिवारच्या आपण प्रश्न उत्तर असं सेशन म्हणजे असे व्हिडिओज करणार आहोत. त्यामुळे तुमचेही काही प्रश्न असतील तर मला नक्की व्हॉट्सअप मेसेज करा. माझा नंबर आहे 9881151050 9881151050. यूट्यूबला कॉमेंट्स केल्यात तरी चालेल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. जे काही कॉमन प्रश्न लोकांचे माझ्या लक्षात आलेले आहेत ते मी सध्या येणाऱ्या शनिवारच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लालबागला लवकरच भेटू आणि प्रश्न उत्तरांच्या सेशनमध्ये पुढच्या शनिवारपासून आपण भेटणार आहोत. धन्यवाद.